नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेटी देत असतो व स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने त्या मंदिरांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने आपण आलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असणाऱ्या घोटण या छोट्याशा गावात. गाव जरी छोटंसं असलं तरी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात स्थापत्य व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मल्लिकार्जुन व जटाशंकर अशी दोन यादवकालीन मंदिरे असून ही दोन्ही मंदिरे पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहेत. यातील मल्लिकार्जुन मंदिराची आपण मागील व्हिडिओत ओळख करून घेतली आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण आज मल्लिकार्जुन मंदिरापासून अगदी काही अंतरावर असून देखील दुर्लक्षित राहिलेल्या जटाशंकर मंदिराची ओळख करून घेणार आहोत. प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा आणि धार्मिक स्थळांनी नटलेला आपला नगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिला दिसतो. छत्रपती संभाजीनगर आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यावर बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला जाणवतो. नगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला इथे सापडतात. पुढे 12व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा पैठण व परिसरात विखुरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. शेवगावपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे अशाच यादवकालीन स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवतात. घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा आपल्याला थेट महाभारतात येऊन जाते. कौरव आणि जरासंध यांनी मिळून विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंड करण्यास पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला गोठाण असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. गावातील प्रसिद्ध मल्लिकार्जुन महादेव मंदिरापासून अगदी काही अंतरावर जटाशंकर महादेवाचे मंदिर आहे. हे दोन्ही मंदिरे पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. पुरातत्व विभागाकडे या मंदिराची नोंद जैन मंदिराची असली तरी मंदिरातील गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून स्थानिक लोक या मंदिराला जटाशंकर मंदिर म्हणून ओळखतात. मंदिराची आज काही प्रमाणात पडझड झाली असून गर्भगृहावरील शिखर आज मात्र अस्तित्वात नाही. मंदिर पूर्वमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपण नजरेस पडते. सभामंडपाचे विधान हे उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळांचे म्हणजेच अक्रोडक विधान आहे. सभामंडपात डाव्या बाजूला एक लहान खोली असून तिथे काही भग्नावशेष आपल्याला विखुरलेले दिसतात. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी सजली असून 3 शाखा असलेली ही द्वारशाखा सुबगा प्रकारातील आहे. गर्भगृहात दक्षिणोत्तर असे शिवलिंग विराजमान आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.